नमस्कार, स्नेहा स्वादमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। आजचा व्हिडिओ जो आहे तो रेसिपीचा नाही आहे। आज मी गावी कोणत्या कारणासाठी आली हे दाखवणार आहे। तर तुम्ही खूप साऱ्यांनी डिमांड केली होती की जत्रा काय असते ती दाखवा, टिपर काय असते ते दाखवा। खास प्रियाराने तुम्ही बोलला होतात की मी टिपर अटेंड करून 10 वर्ष झाली आहे, तर तुम्ही प्लीज टिपर दाखवाल का, त्या निमित्ताने तुम्हाला स्वयंभूचं दर्शन होईल। तर मी आज तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करणार आहे। जो खरं तर जो व्हिडिओ जो शूट करतो तो आज बिझी आहे जत्रेच्या निमित्ताने, तर तो गेला तिकडे। आता मी सुद्धा जाणार आहे तिकडे। आता सकाळ इथे फक्त आता हे लावलेले आहेत, गाणी वगैरे लावली आहे। खरी जत्रा जी असते ती रात्रीची जी जत्रा असते, पण तुम्हाला मी आत्तापासूनच दाखवणार आहे जत्रा कशी असते आणि काय असते ते। तर ब्लॉग करण्याचा माझा हा फर्स्ट टाईम आहे, जर काय चुकलं म्हटलं तर माफ करा। तर आता चला देवळात जाऊया। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता देऊळचं अंतर किती आहे, घरापासून देवळाचं अंतर किती आहे। तर आता मी देवळात जायला निघते आहे। तर आता आपण इथे देवळात जाणार आहोत। तर माझ्यासोबत माझी आत्तेसुद्धा आली आहे इकडे। थांबा, मी तुम्हाला माझी आत्ते दाखवते। ही बघा, ही माझी आत्ते आहे, माझ्या पप्पांची बहीण। तर ही सुद्धा आलेली आहे, खास जत्रेसाठी आलेली आहे। तर आता मी आणि आत्ते आम्ही दोघी जणी देवळात चाललो आहे। तर मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते देवळात। चला तर मग। ही अशी पायवाट आहे देवळात जायला। हा शॉर्टकट आहे देवळात जायचा, आणि खरा रस्ता तिकडून आहे। तिकडून असा रोड गेलाय, तिकडून असं आहे। तुम्ही बघू शकता हे समोर जे दिसतंय ते घर आहे माझं। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे घर। हे घर आहे एकदम देवळाच्या समोर। ही आत्ते हळूहळू येते। आत्ते कायम येणार जत्रेला, कायम येते। माहेर वाशणी ज्या असतात ह्या जत्रेसाठी येतातच, आणि त्यांना एक चान्स असतो माहेरी यायचा जत्रेच्या निमित्ताने। देवळात आता इथे आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत। रात्री जे आहे ते सगळे रात्री इथे स्टॉल लागणार, झोपाळे वगैरे लागतात, पाळणे लागतात मोठे मोठे। हे आता इथे सगळी सुरुवात आता इथे झालेली आहे। हे बघा, तुम्हाला मी सगळे दाखवते। इथे बघा, इथे मोठमोठे इथे झोपाळे इथे लागलेले आहेत। आईस्क्रीम शॉप, थंडा वगैरे इथे सगळे तर स्टॉल सगळे रात्री लागणार। जी खरी मजा आहे ही सगळी रात्री मजा आहे। तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते सगळं। हे बघा, हे देवळाची ही एंट्री आहे। देवळाची खरी एंट्री मागून तिकडून आहे, हे तर इथून मी जाते। याचे सगळे स्टॉल लागलेले आहेत। हे देऊळ आपलं स्वयंभू देऊळ। हे बघा, सगळे स्टॉल लागले आहेत। आता तुम्हाला वाटत असेल जत्रा खऱ्या अर्थाने। हे आता तुम्हाला जे शांत वाटतंय, शांत म्हणजे माणसं वगैरे कमी आहेत, ते आज तुम्हाला रात्री तुम्हाला खरं कळेल की काय गर्दी असते ती। या देवळात खूप लांबून लांबून पर्यटक येतात, आणि कणकवलीला आलेला माणूस स्वयंभू देवळात आला नाही असं कधीच होत नाही आहे। स्वयंभू हे ग्रामदैवत आहे कणकवलीचं, त्यामुळे येणारा प्रत्येक माणूस एक देवळाला भेट देऊन जातोच। हे बघा, हा जो गेट आहे, हा गेट जो आहे ही मेन एंट्री आहे देवळाची, आणि आपण ती तिकडून आलो, हा मधला रोड आहे। हे बघा, ही देवळाची एंट्री। देऊळ तुम्ही बघू शकता इथे मस्त आहे की सजवलेलं आहे। आत्ते आता तिकडे ओटीचं सामान वगैरे घेईल। हे बघा, हे आता तिकडे सगळे खाण्याचं म्हणजे भजी वगैरे, वडापाव वगैरे सगळे स्टॉल लागले आहेत ते। ही तुळस, चला आता आपण देवळात जाऊया।
सजवलं आहे बघा. खूप जागृत असं हे देवस्थान आहे आणि मला तर स्वयंभूचा खूप अनुभव आहे मला. ही स्वयंभूची रुजू पिंडी आहे. रुजू पिंडी आहे ही. इथे पालखीची तयारी करते. स्वयंभूची पालखी आहे. हे बघा समोर घर. इथून एकदम ते स्पष्ट दिसतंय. आता आतेला जरा खाजा वगैरे खरेदी करायची आहे. त्यात आम्ही खरेदी करतो. काय आते जेवण निघाले काही कोण कुठे जेवण? हां हां विचारते. यात आम्ही मगाशी जिथून एंट्री केली होती तो हा गेट आहे. इथे खाजा खरेदी करणार आहे. आमचं पाय नाही लागत. ते मला बघायचं. मी तुला काय नाही जत्रेला आलेली आहे. तर तुम्हाला आता रात्रीची जी काही जत्रा असते ती तुम्हाला मी आता इथे सगळी दाखवते. हेलो भैया वो
देणार